राणादा, अरे यो काचवाला मांजा बघ की कसला भारी आहे. कुणाचा बी पतंग येऊ दे मध्ये कापतोय बघ. पहिले तो मांजा बाजूला ठेव. हा? अरे लहान पोरे येणार, खेळणार, पुन्हा लागला बिगला तर. आणि खेळ खेळायला आपण पतंग उडवतो, कोणाला इजा पोचवायचं म्हणून नाही. अरे पण काचवाला मांजा नसला तर मजा कशी येणार कापा कापीला. बरं तेच. अरे कापा कापीला नाही, खेळायला आलोय आपण इथं. काचवाला मांजा झाडात अडकला तर त्यात पाखऱ्या अडकत्यात. आणि आपण शेतकऱ्यांनीच असं केलं तर कसं होईल? अरे पण तू आधी मांजा बाजूला ठेव. अरे एक पतंग घे. माझा आहे. या कल्पेश भाऊ या. अंजली बाई या. कल्पेश भाऊ सॉरी बरं का, आज मकर संक्रांती आहे ना व. तर ते म्हणतात नाही का, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. रेवा दे. ए तू पण पतंग उडवते? आमच्या गुजरात मध्ये तर आहे गली गली मध्ये पतंगबाजी होते बोल. आणि मी तर याच्यामध्ये एक्सपर्ट आहे हो. बोल तू लावते के रेस? लावते? पाहुण्याला हरण्याची लयच खुमखुमी वाटत. आमच्या रानाला कोणच हरवू शकत नाही. बिकॉज ते अजूनपर्यंत तुमच्यासारख्या बच्चा पार्टी बरोबर खेळते ने म्हणून हो. खरा कॉम्पिटिशन तर याने अजून केलाच नसेल. आता माझ्या बरोबर कॉम्पिटिशन कळेल ने तर कळेल याला. हा कल्पेश, पतंग मजा म्हणून उडवायचा असतो, त्यात उगाच स्पर्धा कशाला? स्पर्धा नाही तर मजा नाही. काय राणा भाऊजी, लईच जोराचा मेळा भरलेला दिसतोय आज शेतात. राणा भाऊजी, तुमची कीर्ती ऐकून मुंबईत ना माणसं आलेली वाटतायत. वहिनी हे कल्पेश मुंबईतून आलेत, अंजलीबाईंचे पाहुणेत. असं का? हाय. नमस्कार. शहरातल्या लोकांना गावातल्या चालीरीती कधीच कळणार नाहीत. चल चला समजे पतंग मांजा घ्या आणि शेतात जावा आणि आपापल्या जागा धरा. जावा चला, जावा. कल्पेश, मला सोडलंस ना की लगेच निघा, अजिबात थांबू नकोस. केम? अरे आमचे महाजन सर फार स्ट्रिक्ट आहेत. ए अंजली, तू फिकर कशाला करते? अरे मी वर्ल्ड मधल्या इतक्या लोकांना हँडल केला, तर तुझ्या हे लोकल टीचर काय डिफिकल्ट आहे? हे यार अंजली, तुझ्या हे गावामध्ये हे रस्त्यामध्ये खड्डे आहे की खड्ड्यामध्ये रस्ते? नुसते हल्लतच राहते बोटी सारखा. तू चायना मा लेच खपाय लागलाय की. राणा, तुझं काय खरं नाही गड्या. ही माझी शाळा. नमस्ते मॅडम. नमस्ते. अंजली, तू ह्याच्यासाठी या गावखेड्यात थांबला? कम ऑन अंजली, बाहेर अख्खा वर्ल्ड पडलाय आणि तू इथेच चढते? नो, हे आंटी जसा सांगते ना तसा तुला सिटी मध्येच जायला पाहिजे. मी तुला सांगते, तू तुझ्या या टॅलेंटचे आहे ना युजच नाही करत. आणि मला तर आहे ना असा रॉ मटेरियल फुकट गेलेला अजिबात खपतच नाही बोल. महद्भाग्यम. परदेशी पाहुणे चक्क आमच्या शाळेत. मी महाजन, या शाळेचा हेड सर.
ए अंजली, हेच काय ते तुझ्या रिक्षर? अहो या डिग्रीवाल्या बाईंचं काय ऐकताय? ज्युनियर आहेत त्या, पण तुमच्या नावाची चर्चा अख्ख्या गावात आहे बरं का. चायनाला असताना तुम्ही तिकडे एखादा हेडसर लागला ना, तर मात्र या महाजनांची आठवण ठेवा. जरूर जरूर अंकल, तुमच्यासारख्या माणसाची चायनाला गरजच आहे. ते जाऊ द्या, हे घ्या तुमच्यासाठी गिफ्ट, इम्पोर्टेड फ्रॉम चायना. हो, ते या अख्ख्या स्कूलचा पूर्ण वेट तुमच्याच हेड वरती आहे ना, म्हणूनच तुम्हाला काय ते हेड सर म्हणतात नाही. पण माझ्या कामाची जबाबदारी मी झटकत नाही इतरांसारखी. चला मी निघते. वर्ग सुरू झालाय ना आणि शाळाही सुरू झाली. चला निघा. आणि मी पण निघतो. चालसे चालसे, बची मळसो. नंतर भेटू ने. हा हा, नंतर भेटू नंतर भेटू. चालेल चालेल चालेल, चलतो मी. जास्त आगाऊपणा पण करायला सांगितलं होतं. ओके बाबा, सॉरी. बस આજે રાતે આપણે જમવા જવાનું છે. काय? अरे आज रात्रीला आहे ने आपण मस्त पैकी मोठ्या हॉटेलला डिनरला जाऊया. तू शाळेतून आली ने की तशाच निघू आपण. नाही नाही, मला बाहेर जेवायला नाही आवडत. आई करते तेच जेवण आवडतं मला. अरे तने नत भावતું ને, મને તો ભાવે છે. મારા માટે તો ચાલ. तुझ्यासाठी नको आणि कोणासाठी नको. जाते मी. ए अंजली, ए सांभाळ तो. ए अंजली, गोदाक्का, ओ गोदाक्का, शिरपा जा जरा गोदाक्काला बोलो. जी वहिनी साहेब. गोदाक्का, आज रातच्याला जरा झणझणीत बेत करा. आमचं पाहुणं येणार आहेत आज. कोण येणार आहेत जी? वरनं ढगात ना आमचा आजा पंजोबा येणार आहे जेवाय. जेवढं सांगितलंय तेवढं करा की गोदाक्का. कानातनं वाफा निघाय पाहिजेत एवढं झणझणीत करा बघा. जी कमी तिखटाचं 2-4 शहरातलं पदार्थ बी बनवा. म्हणजे कसलं? कुठून या अडाण्यांच्या घरात पडलोय आम्ही कुणास ठाव. अहो ते चायनीज पंजाबी असते ना, तसलं काहीतरी बनवा की गोदाक्का. वहिनी साहेब, मला तसलं नाही येत कराय. आता कारण देऊ नका हो गोदाक्का. कसं करायचं ते तुमचं तुम्ही बघा. पण हा, आम्ही जे सांगितलंय ते व्हाया पाहिजे. आमचं लई महत्वाचं पाहुणं आहेत, लक्षात ठेवा. जी राणा भाऊजी, बरं झालं बघा तुम्ही आलासा. ते आम्ही तुमच्या दोस्ताला आज घरी जेवाय बोलवणार आहे. दोस्ताला कोण हो? अहो अंजली आणि ते मुंबईकडनं आलेलं पाहुणे आहेत ना व, कल्पेश. ते बोलवशीला ना व? बोलवतो, पण असं अचानक? अहो राणा भाऊजी, तुम्हीच म्हणलात ना व, अंजली आता या गावाकडची झाली आहे म्हणून. अंजलीचं पाहुणं ते या गावचं पाहुणं. आता गाव आपलंच आहे म्हणल्यावर पाहुण्याचं पाहुणचार नग कराया. आणि ते पाहुणं उद्या उठून निघून गेलं मुंबईला, तर पाहुण्याचा पाहुणचार करण्याचा रिवाज राहून जायला नग, म्हणून जरा असं अचानक. चालते. राणा भाऊजी, ते मुंबईकडचं जे पाहुणं आहे, पाहुणं कसलं म्हणा, अंजलीचे जे दोस्त आहेत त्यांच्याशी तुमचं चांगलं पटतंय ना व? जोरात तयारी चालली आहे वाटतं. का अंजलीबाईंना तुझ्या आजच्या पुरणपोळ्या लई खाऊ वाटत्या, त्याच बनव. अंजलीला उद्या बनवून देते की. वहिनी साहेबांचा आज पाहुणं येणार आहेत तेव्हा. तसं नाही, अंजलीबाई आणि त्यांचे ते मुंबईचे पाहुणे आहेत ना व, तेच येणार आहे जेवायला. हा राणाजी, तुम्हाला घरी बोलवलंय जेवायला. अहो पण आता नाही म्हणू नका. अहो वहिनींना मी शब्द देऊन बसलो. ठीक आहे. आज अंजलीबाई पहिल्यांदा